पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी आत्ता तरी दरोडेखोर ठेकेदारांवर विश्वास ठेवू नये, कारण ते तुमचा वापर करतात आणि वेळ आली की ते हात वर करतात, तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतात. खरं तर हे ठेकेदार कुणाचेही नाही आहेत. म्हणजे त्यांच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केलाय. त्यांना फक्त पैसा प्रिय आहे. म्हणजे पैशांसाठी ते वाटेल त्या थराला जातात. म्हणजे त्यांचं खरं जे प्रेम आहे ना ते पैशांवर आहे. म्हणजे पैशांपलीकडं त्यांना आईबाप, भाऊ बहीण, नाती गोती, मित्रमंडळी हे कुणीही नाही आहे. वेळ आली तर हे सगळ्यांचा बळी देतील, पण पैसे कमावतील, कारण त्याचं प्रेम जे आहे ना ते फक्त पैशांवर आहे. आणि पैशांसाठी त्यांनी अनेकांचा विश्वासघात केलेला आहे, अनेकांना बर्बाद केलंय. म्हणजे अनेक जण उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक जण फसले गेलेले आहेत. आता यांच्यावर विश्वास ठेवून उद्ध्वस्त होण्यापेक्षा, यांची घरं भरण्यापेक्षा, यांना पैसेवाले करण्यापेक्षा तुम्ही लोकांची सेवा करा. तुम्ही ज्या पदासाठी, ज्या कारणासाठी त्या पदावर बसलेले आहात त्या पदाला न्याय द्या. जे अधिकाऱ्यांनी या लोकांवर विश्वास ठेवून जनतेला विकासापासून वंचित ठेवलंय आणि त्याचंच पाप हे आता अधिकारी भोगतायत. आणि म्हणूनच अधिकाऱ्यांनी आता तरी सावध व्हायला पाहिजे. ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या जर घटना बघितल्या, म्हणजे एका अधिकाऱ्याचा जर अनुभव बघितला, म्हणजे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांचा, जे कर्मचारी होते त्यांचा जर अनुभव बघितला तर अक्षरशः ते फसले गेलेत, ते लुटले गेलेत आणि ठेकेदार मात्र गब्बर झालेत. आता ते त्यांना जुमानाचे झालेले आहेत. अजिबात त्यांना जुमानत नाहीये, त्यांना दारातही उभं करत नाहीये, त्यांचे फोनही घेत नाहीये. आता ही सगळी उडी परिस्थिती झाल्यानंतरही अधिकारी जर ठेकेदारांची बाजू घेत असतील, ठेकेदारांना बोगस बिलं काढून देत असतील, त्यांचं सगळं काही मान्य करत असतील, तर त्यांना आता कुणीही वाचवू शकणार नाही. हे ठेकेदार फक्त पैशांचेच आहेत आणि पैशांसाठी ते वाटेल ते थराला जाऊ शकतात, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आता तरी पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी सुधारायला हवं. हे जे पैसेवाले ठेकेदार आहेत, जे कुणी लुटारू दरोडेखोर म्हणून साबित झालेले, सिद्ध झालेले आहेत, त्यांच्यावर आता तरी अधिकाऱ्यांनी विसंबून राहू नये, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.